कढीपत्त्याचा सुगंध आहे बघा. तुम्हाला कसं मोबाईलमधून येणार ह्यांना दाखवते आहे ना. कोणाला आवडते ना ही चहापत्ती लवकर कमेंट करा. राईस मिक्स केलाय. काकडीचे पण आपण बनवू शकतो. कांदा, कोथिंबीर, गरम मसाला आहे ना. सो मित्रांनो समोर बघा हा आहे आमचा मीठ. नमस्कार मित्रांनो, रमिका सपना ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि मित्रांनो आज आहे 4 तारीख. आज पालखी आल्याचा दुसरा दिवस आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत. थोडंसं पोहातपूरमध्ये काम आहे, सो तिकडे चाललेलो आहोत. आपलं ते काम बघूया होतं आहे की नाही, नवलाईची कृपा. सो चला फायनली आम्ही निघालेलो आहोत. इकडे आपली पांडे आहे आणि बाबांना पण जे डॉगीने बाईट केलेलं ते एक इंजेक्शन राहिलेलं आहे. सो बाबा पुढे 8च्या गाडीने गेलेले आहेत. आता आम्ही मागून चाललेलो आहोत. ते लाहोरमधला आमचा सरकारी दवाखाना आहे, तिकडे बाबांसाठी ते इंजेक्शन भेटणार. सो तिकडे बाबांना आम्हाला न्यायचं आहे. चला पटापट जाऊया, बाबांचं पण ते इंजेक्शन देऊया आणि आपलं काय काम आहे ते पण करूया. सो फायनली मित्रांनो आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत पोहातपूरमध्ये. आणि आम्ही दादांच्या आमचं हक्काचं दुकान आहे तिकडे आम्ही येऊन बसलेलो आहोत चहा पिण्यासाठी आणि नाश्ता करण्यासाठी. समोर दादा आहेत, चला दादाला भेटूया. म्हणते दादा कशा आहात? आमचं पण मस्त आहे, आनंदात तुमच्या आशीर्वादाने. दोनदा आलेली माहिती का, दोनदा आलेली. हा मग मग बेबी कशी आहे? बेबी झाली ना. मग दादांना मस्त बेबी आलेली आहे, लक्ष्मी आलेली आहे दादांच्या घरी. काढताव ना. मग मला अजून काय पाहिजे? चला मस्त गरम गरम चहा आणि नाश्ता द्या. मस्त बघा गरम गरम वडे बनत आहेत. मस्त मिरचीचा ठेचा, चटणी बघा किती भारी आहे. गरम गरम ठेचा आणि हिरवी चटणी. गरम गरम ठेचा वडापाव नाही. भारी गरम गरम वडापाव आणि ठेचा. तोंड भाजलं. बाबा आहेत माझ्यासोबत आणि बाबांना जे इंजेक्शन द्यायचं होतं ते पण आम्ही दिलेलं आहे. बाबा इस्तीने आले होते. सो आता आम्ही चाललेलो आहोत भाजी घेण्यासाठी. थोडीफार भाजी मासे पाहू शकता, मळ्याचे मोठमोठे आहेत. 100 रुपये पाव. मित्रांनो मच्छीवाले काकांच्या इथे आलेले आहे काकाला भेटायला. आणि मच्छी कशी आहे सुकट? 100 रुपये पाव आहे. महाग आहे का स्वस्त आहे? स्वस्त आहे ना. आपण जाताना घेऊया मच्छी. आता आपण जाऊया कलिंगड घेण्यासाठी. सो फाइनली सपना ने ले लिया है कलिंगड़. यस कलिंगड़ देखो, कलिंगड़ वो भी सस्ते में एकदम. भाई सस्ते में मिलता नहीं यहाँ पे कुछ भी, बहुत महंगा है यहाँ पे. ढूंढ के मिला. हाँ यहाँ पे बहुत महंगा है, मतलब हर चीज़ लो महंगा ही मिलेगा आपको. सो सामान सब ले लिया है. आज बुधवार है तो चिकन लिया हुआ है. यहाँ पे चिकन की दुकान है तो चिकन का पार्टी हमारा है ना, तो पूरा आके चला गया बार बार करता. हाँ तो यस अभी जाते अभी गाँव वापस एक बार. तिकडे सामान घ्यायचं. आता सगळं सामान घेतलेलं आहे आणि निघालेलं आहे. सामान घ्यायचं काय थांबत असतं आहे. मुंबईपासून गावात घ्यायचं, आपण सामान घ्यायचं. गावात आल्यानंतर पण खरेदी आपली चालूच असते. तुम्ही काय देवाने फोन दिलेला आहे ना, आहे ना. गेलं काय थांबत नाही. चला आता आम्ही निघालेलो आहोत. पोचायचं आहे वडे बनवणार आहे. गरम वडे, कोंबडी वडे. तर मी आलेली आहे आणि साईबाबूला मी वडापाव दाखवला. असं साईबाबूसाठी वडापाव पण घेऊन. किती वडापाव खाल्ले सांग? 2. ए खोटं नाही बोलायचं, नीट बोल. 2 वडापाव आणि एक पॅटीस. 2 वडापाव आणि 1 पॅटीस. मग आता जेवायचं नाही? जेवायचं ना. सो चला मित्रांनो आता मस्त चिकन मी बनवलेलं आहे आणि मस्त असं आई वडे बनवते. मस्त घमघमाट आमच्या घरामध्ये असं पसरलेलं आहे. सानू दीदी टाकून गेले आमची पार्टी. आहे ना बाबू. चला मस्त आई गरमागरम वडे बनवते, दाखवते तुम्हाला आमच्या कोकणातील गरमागरम कोंबडी वडे. सो इकडे मस्त आपलं चिकन शिजत आहे आणि इकडे आई बनवत आहे गरमागरम कोंबडी वडे. मस्त बनवलेले आहेत.
काय वडे नाही बोलतात, खल्याचे वडे ना. याच्यामध्ये गरम गरम असं राईस मिक्स केलं आहे. काकडीचे पण आपण बनवू शकतो. कांदा, कोथिंबीर, गरम मसाला आहे ना. मस्त आमची आई वडी बनवते. हे बघ, वड्याचा मालक आला, साईला खूप आमचे वडे आवडतात. सो मित्रांनो, मस्त गरमागरम आई वडे बनवते आणि चिकन पण आपलं आता होतच आलेलं आहे. सो आता आपण मस्तपैकी जेवणार आहोत आणि कोकणचं कोंबडी वडे एन्जॉय करणार आहोत. इकडे साईचे पप्पा मस्त थंड हवा खात आहेत. कसं वाटतंय? मस्त आवडते. हवा खूप छान येते. आमच्या आईचं घर कसं याचं आहे ना, पूर्ण सारवड म्हणजे मातीचं आहे, शेणाचं. त्याच्यामुळे कसं थंडावा वाटतो एकदम. आणि समोरून येते हवा मस्त येते. समोरून पूर्ण डोंगर आहे. असा आहे समोरचा व्ह्यू. पूर्ण डोंगर आहे आजूबाजूला. मधोमध आमचं गाव आहे. आणि तुम्हाला दाखवायला मी विसरली आल्यापासून, आमच्या बाबांनी आंबा लावलेला आहे. गेल्या वर्षी काहीच कैरी नव्हती. यावर्षी बघा किती कैरी आलेत, खूप आंबे आलेत. पण आम्ही आता इथे कोणीच नाही आहे खाण्यासाठी. छोट्या छोट्या आहेत अजून कैऱ्या, पण खूप आल्या आंबा. आता काय आम्ही नसल्यावर सगळे आजूबाजूचे लोकच खाणार. कोणी नसतं इथं, कोणी बघायला नाही आहे. सो मित्रांनो, मस्त आता कोंबडी वडे गावचे. आणि साई बघा फक्त वडे खातो. खाल्लेन पण 4-5 वडे खाल्लेन. चला सगळ्यांनी जेवायला या. मस्तपैकी आम्ही आमचं कोंबडी वडे एन्जॉय करतो. यहाँ पे कैरी और यहाँ पे सपना. देखो कैसे खा रही है. यमी. चुलीवरचं गावचं कोंबडी वडा. सो फायनली मित्रांनो, मस्त जेवलं वगैरे, सगळं भांडी वगैरे सगळं काही काम आम्ही आता आवरलेलं आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहोत माझ्या मावशीच्या गावी. मावशीला बघण्यासाठी मी चाललेली आहे, पण आईला पण घेऊन चाललेली आहे. सो आई आता साई जपानच्या गाडीवरती बसलेली आहे. पहिल्यांदा आई माझ्या बाईकवर बसलेली आहे. कशी तरी बसवली, घाबरली होती. बोललं चालत जाईपर्यंत वेळ लागेल. तिला सोडून येणार आहेत आणि नंतर मग मला नेणार आहे. तोपर्यंत आपण मस्त थंड हवा खात खात चालत जाऊया, पायाची सवारी करूया. सो मित्रांनो, मी आमच्या बस स्टॉपवर आहे आणि रस्ता पाहू शकता तुम्ही. किती सुंदर रस्ता बनवलेला आहे. अगदी मोठाच्या मोठा रस्ता बनवलेला आहे, पाहू शकता. खूप छान वाटतं आता गाडी चालवायला पण आणि रस्त्याने पण आरामात जाण्यासाठी. भुरकन अशा गाड्या जातात. आपली पांड्या तर 10 मिनिटात पोचते. संध्याकाळचे वाजलेले आहेत आता 4:30. वातावरण तुम्ही पाहू शकता किती मस्त आहे. आता हलकंसं ऊन झालेलं आहे आणि आता सावली पडत आलेली आहे. आले पण बघा लगेच सोडून. इथपर्यंत मी पोचलेली आहे. का रे तेव? काय हो, पांडा खूपच धावते. रस्ता भारी भेटला ना पांडाला. अजून एक आजीला सोडला पण इकडे. कोणाला? आजी भेटली ती मध्ये. अच्छा, तिकडून येता ना. हां ठीक आहे, चला. मित्रांनो, मी आलेली आहे माझ्या मावशीच्या गावी आणि इकडे बघा आता किती सुंदर वाटते. तुम्हाला मी बोलली ना की इकडचा निसर्ग खूप सुंदर आहे. काय भारी वाटते एकदम. सगळीकडे असं हिरवगार रान वाटतंय. भाजीपाला लावले ना त्याच्यामुळे. एकदम असं डोंगर आहेत ना बाजूला आणि असं सावलीसारखं आहे. त्याच्यामुळे आता झाडांना कशी अशी मस्त बारीक बारीक अशी पालवी फुटते ना, तशी झाडं आहेत. झाडं छोटासा आम्ही ड्रोन शूट करत आहोत कारण इकडचा निसर्ग खूप सुंदर आहे. आजूबाजूला असणारी डोंगर आपल्या पाहायला मिळतात. मावशीने इकडे भाजी वगैरे लावलेली आहे. आपल्याला चहापत्ती आणि कढीपत्ता जो एकदम गावचा आहे, ओरिजिनल. किती भारी वाटतंय ना. संध्याकाळ झाली त्याच्यामुळे भारी वाटतंय आणि थंडावा वाटतं एकदम, है ना. तुम्ही झोपलेले का? येऊन झोपलेले. अर्धा तास झोपले. ठीक आहे, चला मस्तपैकी ड्रोन शूट करू. पाहू शकता नदीपर्यंत गेलेला आहे. नदी बघा पूर्ण सुकली आता.
आला आपला गरुड फिरून आला पूर्ण. लँडिंग होतं बघ असा. घाबरली तू? ते बच्ची बघायला आली. कशाला घाबरली? वरतून फिरला म्हणून. लँडिंग झाला बघा बरोबर. काय आहे? का घाबरली? काय आहे ते माहिती तुला? नाही माहिती. कुठे राहते? रामसडीला. मग अच्छा तिथे राहते का? काय नाव आहे तुझं? शाळेत जाते? कितवीला आहे? 8वीला. अरे वा वा. आता सुट्टी आहे की? सकाळची आहे. हायस्कूलला जाते ना माऊली प्रशाला? माझं स्कूल आहे ते. हां मी पण शिकले त्या स्कूलमध्ये. तुमचे जे सर आहे हे आहेत ना आपले मुख्याध्यापक RB जाधव. हां त्यांना विचार स्वप्न उतेकर, ते लगेच सांगतील. काय कढीपत्त्याचा सुगंध आहे बघा. तुम्हाला कसं मोबाईलमधून येणार ह्यांना दाखवते आहे ना. एकदम बॉम्बेचा एवढा येत नाही सुगंध अजिबात नाही. मुंबईला कढीपत्ता चांगल्याला भेटत नाही. चांगला भेटत ना. मग सगळं गावचाच. काय फवारे मारतात आणि पिकवतात आणि आणतात विकाय. हो. तुझं नाव काय? तेजस. तेजस उडान. आता तेजस आमचा व्हिडिओ बघणार आहे ना. हो संध्याकाळी बघू. संध्याकाळी बघणार. डोंबिवलीकर स्वप्ना. हा आणि सबस्क्राईब करा. हा लाईक सबस्क्राईब करू. यस. काप. कशी कापू? किती कापू? कशी कापू? पूर्ण काप. तुम्हाला आवडते ना. चला गावची चहा पत्ती. कोणाकोणाला आवडते ना ही चहा पत्ती लवकर कमेंट करा. हो हो. मगाशी तुम्हीच आलेलात ना सोडायला आजींना का? हा आईला. स्कूल मध्ये होती ना. स्कूलचा कपडे घालून आहे तरी ना. माझी बहीण होती स्कूलची कपडे. अच्छा. मी येणार आहे स्कूलमध्ये सरांना भेटायला. कधी? उद्या आहे स्कूल. हो उद्या जाऊया. सकाळची आहे पण. किती वाजता? 7:30 वाजता भेटते. 7:30ला. सुट्टी कितीला? 11ला. ठीक आहे ना. मग आम्ही पोचतो ना 10:30ला आहे ना. गवती चहा बघा. पहिलं ते घुमलं. कढीपत्ता झाड आहे. मला भीती वाटते. अचानक वाजलं तर वरतून. आवाज काय? कढीपत्ता. घेते थोडासा. मावशीची आठवण. चला. झाडं बघा किती कढीपत्त्याचे आले. झाड आले तो पण आपल्या काय बाल्कनीत वजन होणार ना. आई ती बोलते शाळेत या. धावत आली ती द्रोण बघायला. मी घाबरली पहिली. किती घाबरली? हो. तू त्या कशाला झाड घेतलंयस? कढीपत्ता सुगंध बघ किती आहे. मुंबईचा असा येत नाही. नाही खायला घेतलंय भाजीत आवडीने. हे बाई कसं शिरायला लागतं. सपना कुठे कुठे चालली आता गल्ली गुल्यात. दुसऱ्या मावशीला तिसऱ्या मावशीला भेटायचं. आता यांच्याकडे कोण पाहुणा आला तर परत नाही का जाणार? मग पाहुणा आला तर परत नाही का जाणार? इकडे मस्त चहा बनते. तिकडून येतो. इथून कुठे आहे? अच्छा हाय तिथून. तिकडे पण चहा बनते. हातात ना म्हणून सगळं रॉक करून नाही का. लिंबडा आणला. चहापत्ती काढली. सो मित्रांनो समोर बघा हा आहे आमचा मीठकडा कडा. आमच्या गावचा सगळ्यात उंच कडा. मीठकडा कडा. मीठकडा. मीठकडा नाव आहे त्याचा आणि कडा. मीठकडा. सो चला मित्रांनो सगळ्या मावशांना भेटून झालेलं आहे. आता आपल्याला निघायचं आहे. रात्र होत आलेली आहे. मला पण जायचं आहे. आईला पण जायचं आहे. आता पहिले आई जाते का मी जाते बघूया. दोघींना सोडणार साईचे पप्पा. चला. मावशीने काय दिलं? मावशीने दिलं घावण्याचं पीठ, चहापत्ती, मासे दिले, बळ्याचे मासे आणि चहापत्ती आम्ही घेतली. असं काय आळू देत होती. बोलती न्या भाजी करा पण आई बोली नको आता टाइम नाहीये. सीट